हाय, तर मी आहे भाग्यश्री आणि आज आम्ही चाललेलो आहोत इरी लेकला. तर तिथे आमचे फ्रेंड्स पण येणार आहेत आणि ला आल्यानंतर ही माझी खूप मोठी पहिली ट्रिप आहे. तर हे जे लोकेशन आहे ते आहे US आणि कॅनडाच्या बॉर्डरवरती. तर बघूया आपण हा व्लॉग, तुम्हाला समजेलच पुढे काय काय होत आहे ते. गणपती बाप्पा मोरया. वाव, टर्न घेते ही. Yes, this is called full self-driving. ओ माय गॉड, टर्न आलाय आता आणि टर्न घेणार आता तिचा. कसली कूल आहे ही. आता इथे थांबली, अजून फुल सिग्नल सेल्फ आहे. ड्राईव्ह आहे तरी लक्ष ठेवून रोड कडे लक्ष ठेवायचं. सो दॅट यू नीड टू बी रेडी टू एंगेज इफ रिक्वायर्ड. इथे टर्न घ्यायचा. आता सिग्नल आहे वापस. सो आता आम्ही वापस थांबू आणि इतक्या गाड्या आहेत समोर, तर मला फार भीती वाटते. ओ माय गॉड, बाई नीट चल ग बाई. वाव. बाप रे. आणि स्पीड लिमिट मध्येच चालवेल नाही, म्हणजे ऑफसेट सेट केलंय तेवढंच. आणि इथले रस्ते पण इतके स्मूथ आहेत ना, काही खड्ड्या नाही, काही नाही. त्यामुळे एकदम निवांत. एकदा बघू तुझे पाय. नाही, इकडे नुसतं बघायचं, रोड कडेच बघायचं. आरव बसलाय, ते बघतोय आरव. हा, हे बघा इंडिकेटर दाखवते लेन चेंज करणार होते. चालला होता म्हणून स्पीड लिमिट. In 1 mile, take exit 17B on the right onto Interstate 275 west toward Interstate 75. मी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवेल टेस्ला वरती. खूप भारी आहे कारण टेस्ला. मला असं होतं या व्हिडिओ मध्ये पण मी किती आणि काय काय दाखवू. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर आणखी व्हिडिओज बघायचे असतील. टेस्लाचा न्यू व्हिडिओ मी टाकले लवकर. तर आम्ही आता पावभाजी खायला थांबणार आहोत आणि इथे सगळं मिळतं. पावभाजी, पाणीपुरी, डोसा. तुम्ही सगळे इथे बनवून खाऊ शकता आरामात आणि सगळं मिळतं. हे काय इकडे बघ, ओ ऑटो पार्क. वाव. काय होतं, स्पीड ब्रेकर होता. स्पीड ब्रेकर होतं. बापरे, इथे पार्क होते, इथे दिसतंय. Now turn left. अरे कर ना. आम्ही वडापाव नाही खाते, आम्ही खातोय पावभाजी. मी पावभाजी नाही खाणार. बघ बरं, पक्का खाणार आहे. नाही, तू नको खाऊ. तू नाही म्हटलंस, तू नको. मी आणि बाबा खाणार पावभाजी. अरे शौक जाऊ दे ना मी. हा, शौक. अरे नाही ना, पण शूज नको काढू, आपल्याला पुढे जायचं ना. मग इथे अशी पावभाजी मिळते. कांदा पावभाजी. आरव खाणार का मग पावभाजी? तो आरवला हाय करतोय. हाय, चल मग खा. तर पावभाजी खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि हा प्रवास
खूप मोठा होणार आहे. आम्हाला जवळजवळ संध्याकाळ होईल तिथे पोहोचायला आणि आम्हाला रस्त्यात भयानक पाऊस पण लागलेला आहे. इतका पाऊस की समोरच्या गाड्याही दिसत नव्हत्या. तर आता मी एका ठिकाणी थांबलो आहे, ब्रेक घेतला आहे आणि प्रथमेश कॉफी आणायला गेला आहे. आरव झोपलेला आहे त्यामुळे मी इथेच थांबले आहे. मी फर्स्ट टाईम स्टारबक्सची कॉफी पिणार आहे. म्हणजे याआधी मी नाही प्यायले, डायरेक्ट US येऊन मी कॉफी पिते स्टारबक्सची. सो बघू, मी ट्राय करते, बघू कशी वाटते. मला एक्सायटेड आहे मी. गरम गरम एकदम. काय माहिती टेस्ट. Now turn right onto Trenton Avenue. काय अजून जास्त प्यावं लागेल मग. किती छान वाटतंय. मस्त छान आहे, पण सगळ्यात बेस्ट तुझी कॉफी आहे. तू बनवतेस ती. किती एवढी कॉफी कोण पिते एवढी. काय आता आपण इथे आता फिनलेला आणि आम्हाला इथे जायचंय. हे आमचं कॅबिन आहे, तर हे इथे लेकच्या इथे आहे. ठीक आहे. सो नाव इकडे जाऊन हा जो लेक आहे, ही बॉर्डर आहे, ही कॅनडाची बॉर्डर आहे. ही हा हे बघ, आपण इथे चाललोय आणि हे इथे कॅनडा. हा कॅनडा आहे, हे टोरंटो आहे, जवळच आहे. चला मग चालला जाऊ कॅनडा. जसं जसं जवळ येते तसं तसं माझी एक्साइटमेंट खूप वाढत चाललेली आहे. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत. आता आम्ही पोचलो इथे. आम्हाला फार उशीर झाला पोचायला. सगळेजण आलेले होते तोपर्यंत. सगळे आले. हा इतना दिमाग चलता है इसमें तो। और जो उसमें दिखेगा वो कोई देखेगा नहीं. नाही, तू आधीच सांगून दे त्यांना, त्यांच्या डोक्यात नसेल तरी. ये निकालना रहता है ना एक इसमें भी. हाँ आगे क्या भी खेल रहे हो. ये लो. हे आता काय ते पनीर बिर्याणी ये सब वेज निखिल आगे बोलेगा. आमच्या गाडी आली. आमच्या गाडी क्यों चलती है पवन ना तुम जानो ना हम ना पाओ तो खुद से ना बच पाएगा तू. अगर मोरी इतनी अरज को से चुन. अरे वो नहीं हो रहा है. अरे तो रिमोट उल्टा पकड़ा है. मी पण नाचते. The next day. वाव, काय व्ह्यू आहे. तर या पाण्याच्या त्या साईडला तिकडे आहे कॅनडा. तर चला मी तुम्हाला हा व्ह्यू बाहेरून दाखवते आता.
भाग्यश्री चल आता माझे नाक हात लाल झालं बर्फ तुझं. झाले. बापरे खूप गार झाले हात, बर्फ एकदम. खूप थंडी आहे. हो जा. खूप थंडी आहे. मस्त वाटतंय मला तर. हम भी चलते हैं उधर. वाव. हाँ लाइट स्नो होता है. वाव. गाड्या इथे लावल्या आम्ही. बाहेर भटकून झालेला आहे आणि आता नाश्ता पण करून झालेला आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला घर दाखवणार आहे. आतमध्ये स्वयंपाकघरात सगळे का उभे आहे मला माहिती नाही. इथून आत गेल्यानंतर आधी हा सिटिंग एरिया तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. त्याच्यानंतर पुढे डायनिंग एरिया. हा व्ह्यू बघत तुम्ही छानपैकी इथे डिनर लंच एन्जॉय करू शकतात. आवडलं आहे मला हे फार. आरव. चलो अभी चलते ऊपर. वरती गेल्यानंतर इथून मी तुम्हाला आधी दाखवते आम्ही आमच्या गाड्या खाली पार्क केलेल्या. ती मागे उभी आहे टेस्ला आमची ब्लॅक कलरची. इथून अजून वरती गेल्यानंतर आहेत बेडरूम्स. टडा. मी विचार केला की तुम्हाला सकाळीच मी हे सगळं दाखवते, कारण की भरपूर असं उजेड पण येतो, छान व्ह्यू पण दिसतो. ती मजा रात्री नाही येत म्हणून आता दाखवते. असो तर भरपूर मोठ्या अशा रूम्स आहेत आणि इथून बघूया आपण कसं दिसतंय. आहे ना एकदम भारी व्ह्यू. चलो पुढे जाऊया. दुसऱ्या पण दाखवते, एकदम पटपट दाखवते, कारण इथून मग निघायचं आहे आम्हाला. दुसरीकडे जायचं आहे. कुठे ते कळेलच. ही मी. झाला टाइमपास. चला आता. तर अशा सगळ्या या रूम्स आहेत वरती. आणि आता इथून चला वापस खाली जाऊया आपण. ओके सो आता आम्ही लाईट हाऊस बघायला चाललोय. माव ये लाईट हाऊस आहे बघ समोर. ये देखो और लोग आ गए. इथून एंट्री आहे का? तो ऐसे ही देख के चलो अभी. वाव. पाणी आहे पण तिथे बसायला वगैरे मस्त आहे. यहाँ पे बैठ सकते हैं लोग. माऊ ओलं ओलं आहे सगळं, पाऊस पडतो. लाईट हाऊस तर नाही बघायला मिळाला. आता आम्ही भलतीकडेच चाललोय. चला तर बघूया कुठे चाललोय. थंडी वाजते. थंडी
गाडीत बस प्रथमेश तू. मी व्हिडिओ करते. हे पकड, असाच पकड. नहीं नहीं 200 में पहुंच जाएगा ना फिर 50-60 माइल तो प्रचंड थंडी आहे. थंडी बापरे किती थंडी आहे. तर इथून आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आणि खूप मज्जा आली मला सगळ्यांसोबत. खूप मस्ती केली, खूप धमाल केली आणि US ला आल्यानंतरची ही माझी पहिली रोड ट्रिप होती. खूप खूप मजा आली. कसा स्नो पडतोय. ओके लगता है बर्फ पड़ने वाली है. यही लग रहा है.